अध्याय 10. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रेय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. प्रसिद्ध काठेवाड प्रांती सौराष्ट्र देशी गिरनार पर्वती जुनागड जयासी म्हणती यात्रेसी जाती सकळीक. अशा प्रसिद्ध गिरनार पर्वती श्री स्वामी समर्थ विश्वपती गोमुख तीर्थी यवनी वसती सर्वभूत हितास्तव. पुढे तीर्थ हनुमानधारी हनुमान मुख वाहत सेवारी हनुमंत मूर्ती दुजी सामोरी सुंदर ध्यान स्वरूप असे. या हनुमानधारी स्थानात वसती विरागी साधू महंत दर्शनासी येती जनभौत पाहुनी हनुमंता आनंदती. त्या हनुमानधारी स्थानी योगीश्वर श्री स्वामी समर्थ रते झाले द्वयरजनी भक्तजनांच्या आग्रहे. त्यात एक विरागी पांगळा त्याने योगीश्वर देखिले डोळा नमन करावया उतावळ्याला झाला परी हलवेना. मी पंगू अनाथ पराधीन आपण परमेश्वर दीन दयागन अप्राप्त झाले उदकान तैसेची दर्शन मज लागे. दीनवाणी श्रवण करून द्रवले महादेव त्रिलोचन पंगूसी बोलती मधुर वचन आक्रोश रुदन करिशिका. चक्षु झाकोनी इकडे यावे त्या मागे पुढे न अवलोकावे निर्भय येथे त्वरित उठावे संशय किमई करू नये. असो त्या दीन पंकुस पाचारिती जगदात्मा गुरु श्री स्वामी समर्थ शिरसा आज्ञा मानुनी निश्चिती चिंती हर्षित झाला. मग पंगुने नेत्र झाकिले श्रीमत्पर हंस मनी चिंतिले म्हणे देवादी देवा मज सांभाळिले पाहिजे आपण समर्थाने. आयसे वधुनी पंगू झडकरी उठून लागला पादचारी देखती समस्त साधू ब्रह्मचारी उन्नती काय आश्चर्य हे. समर्थांच्या चरणाजवळ ठेविता सद्भाव न लागता वेळ गर्भस्थ पंगू सवेगे तात्काळ चालत गेला साहजिक. आधी गिरिनारी स्थान विशेष त्यात भेटले महापुरुष दर्शने गेले दुरित दोष पंगू चालू लागला. जन्म पंगू चढला गिरीवर हा अत्यंत भूत चमत्कार पाहुणी भयभीत झाले समग्र म्हणती ईश्वर हाची आहे पाहुणी भयभीत झाले समग्र म्हणती ईश्वर हाची आहे. जन्म पंगू चढला श्रीगिरी त्याचे नाम गणेशपुरी चंचल भारती आनंदगिरी श्री गुरु संगे निघाले. तैसेची कृष्णानंद सरस्वती राम पर्वत विश्व चैतन्य यती हर्षभरीत निघाले सोबती श्री स्वामी समागमे. पर्वतातून स्वच्छोंदकाचे झरे कमंडलू तीर्थात पाझरती गोजिरे अत्यंत शुद्ध जळ साजिरे मधुर शीतल निरोगी. कमंडलू तीर्थाचे महिमान अपार अतर्क्य असे गहन त्यात प्रत्यक्ष अत्रिनंदन करेती स्नान सद्गुरु श्रीमद्गुरु श्री स्वामी समर्थ सकला श्रीमद्गुरु श्री स्वामी समर्थ सकलासह स्नान करीती. श्रीमद्गुरु श्री स्वामी समर्थ सकलांसह स्नान करीती. संध्या वंदनादी कर्म आचरती पूजिती तीर्थदेवता. तेव्हा सर्वत्र आनंदमय मुखे वदती गिरिनारी दत्तात्रेय रामदास सेवादास आणि कृष्णदास त्रय साधू तीर्थस्थाना पातले. तव वदे कृष्णदास जय जय गिरिनारी जगन्निवास दर्शन द्यावे निजदासास या प्रसंगी योगी राजा. तव रामदास साधू बोले आपण साधू कलियुगातले श्री दत्त दर्शन दुरावले भले भले थकले हो. मग वदे देवादास विरागी पूर्णानुभवी हटयोगी राजयोगी कोणी न दिसती या कलियुगी गुरु गिरिनारी वाचुनी. हे ऐकुनी चंचल भारती जतसे साधू वृंदाप्रती चित्त शुद्धी विना देवता प्रतीती कैसी होय दर्शने शुच्चा. श्री स्वामी समर्थ गुरुराय येथे बैसले गिरिनारी दत्तात्रेय अवलोकुनी धरा पाय पावन व्हाल यत्कृपे. सोडा सोडा हो संकल्प विकल्प थोर स्वामी समर्थांचे समीप वृथा करू नका हो वाग्जल्प गलितांकृती करा हो. ऐसी अत्युच्च स्वरे गर्जना चंचल भारती करी साधुजना खडबडूनी उठले मानोनी वचना जागृत झाले संतते. श्री स्वामी समर्थ विश्वरूप भक्तवत्सल दाते सत्संकल्प धरिती त्रय मूर्ती सगुण स्वरूप दिसती प्रत्यक्ष दत्तात्रेय. धन्य धन्य कमंडलू परमतीर्थ साधू वृंद जमले दत्त दर्शनार्थ सत्यत्वे भक्त प्रतिज्ञा सिद्ध्यर्थ त्रैलोक्यनाथ उभे ठेले. करीती प्रेमे साष्टांग दंडवत षोडशोपचारे पूजिती संत अत्यंत श्रद्धा भक्ती समन्वित श्री स्वामी समर्थासी. प्रार्थना करीती भक्तजन जय जय अवधूत निरंजन भक्त मनीषा सकल करुण तिथले दर्शन अपूर्व हे.
ऐसी श्री गुरु समर्थांची लीला अगम्य अर्थक देवादिकाला भवानवी तारक सर्वत्राला इति दशमोऽध्याय समाप्तः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.